नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आज अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 चा सादर झालेला आहे आणि त्यामध्ये तरुण मुला-मुलींना महत्त्वाचे असे 12 योजनांचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. यामध्ये तरुणांना काय आहे, विद्यार्थ्यांना काय आहेत, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 युवा वर्गासाठी विविध योजना. पहिली योजना आहे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60,000 रुपये मिळणार आहेत. हा निवास भत्ता असणार आहे आणि ही योजना ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना आहे. ओबीसी असेल, व्हीजेएनटीसी असेल, एसबीसी असेल, या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याचा जो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी बनवला आहे. याचे फॉर्म सुरू झालेले आहेत, तर लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही भरू शकता. दुसरी योजना आहे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळातर्फे ऊसतोड जे कामगारांची मुली असतील, मुलं किंवा मुली, यांच्यासाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन करण्यास इथे मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थेमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच जागतिक बँक सहाय्यित 2,307 कोटी रुपये किमतीचा मानवी विकासासाठी उपयोजज्ञान आणि कौशल्य विकास, 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ, मॉडेल ITI, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे जे बळकटीकरण आहे ते करण्यात येणार आहे. पुढची योजना आहे शासनाच्या योजनेची जी काही माहिती आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्यप्रशिक्षण दिलं जातं. पुढची योजना आहे दरवर्षी 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना जी आहे ती राबवली जाणार आहे. प्रत्येक प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयापर्यंतचे विद्यावेतन जे आहे ते दिले जाणार आहे. दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये यासाठी खर्च येतो. पुढची योजना आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबई गोवंडी येथे कार्यान्वित आहे आणि ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन आहेत. 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण जे आहे ते दिले जातं. पुढचा निर्णय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95,778 उमेदवारांची नोकरीसाठी निवड केलेली आहे आणि पुढे सुद्धा ही योजना आपली महारोजगार मेळावा असतील ते इथे भरवण्यात येणार आहेत. त्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी असेल किंवा छत्रपती शाहू महाराजांची जी काही संस्था आहे ती सारथी असेल, महात्मा ज्योतिराव फुले यांची महाज्योती ही संस्था असेल, महाराष्ट्र संशोधन व प्रबोधिनीची असेल अमृत, अशा प्रकारच्या जे काही संस्था आहेत या संस्थेमार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण जे आहे ते 52,405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होतात. आता यामध्ये महाज्योतीची जी काही टॅबलेट योजना आहे 2024 मध्ये जे काही विद्यार्थी पास झालेले आहेत 10वी पास त्यांच्यासाठी टॅबलेट योजना जी महाज्योती संस्था आहे त्यांच्यामार्फत सुरू आहे. याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ पहा आणि योजनेसाठी अर्ज करा. पुढची योजना आहे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची योजना आहे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेसाठी 100 कोटी रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे. त्यानंतर शेवटचं योजना ज्यामध्ये संशोधन व नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे. महत्त्वपूर्ण हा अर्थसंकल्प होता. हे विद्यार्थ्यांमध्ये तरुणांना मुलामुलींना जे काही शिक्षणासाठी असेल ते यामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.